राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। पण त्याच ऑपरेशन टायगर नंतरचा शिंदेंचा हा पहिलाच दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी, ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार। ऑपरेशन टायगरद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेत भगदाड पाडल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर आहे। या दौऱ्यात एकनाथ शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे। अमित शहांना देखील ते भेटणार आहे। मोदींच्या मंत्रिमंडळाची चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। शिवसेनेच्या वाट्याला 2 केंद्रीय मंत्रिपदं येणार अशी चर्चा रंगली होती। त्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दौरा असल्याचं बोललं जातं। युती जी आहे एनडीए सोबत ही एक वैचारिक गठबंधन आहे, वैचारिक युती आहे। ही आमची खुर्चीसाठी सत्तेसाठी झालेली युती नाही आहे आणि तुम्ही बार्गेनिंग कधीही आमचे शिवसेना करत नाही, करणार नाही। ही एक वैचारिक विचारधारेने जोडलेली युती आहे। आमच्या सगळ्यांची शिवसैनिकांची भावना आहे की ह्या राज्यामध्ये कार्यक्षम लोकप्रिय खासदार म्हणून श्रीकांत शिंदे यांनी जवळजवळ 15 वर्षे काम केलेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत असताना राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व विविध प्रकल्पांमध्ये राबवलेलं आहे आणि त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं प्रतिनिधित्व करायला त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाठवलं आणि एक डॉक्टर हुशार असलेला फक्त खासदार म्हणून नव्हे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा म्हणून नव्हे तर त्यांनी स्वतःची सिद्ध जी कृतीतून त्यांनी स्वतःमध्ये माझ्या काही गुण आहेत ते गुण त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे। त्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे की त्यांना केंद्रामध्ये एक चांगलं मंत्रिपद त्यांना मिळावं। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबत शिंदेंच्या दौऱ्याला ठाकरेंच्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाची पार्श्वभूमी। ठाकरेंच्या शिवसेनेनं फुटीर 6 खासदारांवर अजून कुठलीच कारवाई केली नाही। ठाकरेंच्या सेनेकडनं तसे काही संकेतही मिळत नाही आहे। अशावेळी आगामी लोकसभा अधिवेशनात ठाकरे गटाकडनं तांत्रिक बाबींचा आधार घेऊन या खासदारांवर कारवाई केली जाऊ शकते। याच सर्व तांत्रिक बाबींबाबत एकनाथ शिंदे अमित शहा यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे। कोणाची भेट घेऊ दे, ते संविधानाच्या पेक्षा मोठे नाही तेवढं लक्षात। त्यामुळे संविधानाचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही। त्यांच्या ज्या काही शक्यता आहे, पंतप्रधान मुख्यमंत्री होण्याची त्यांची शक्यता आहे का त्यांच्या चिरंजीवांना करण्याची आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सत्ता त्यांच्याजवळ आहे। आता कुठे ठेवू आणि कुठे नव्हे अशा स्वरूपाची पैसा आणि संपत्तीच्या बाबतीत त्यांची परिस्थिती झालेली आहे। ऑपरेशन टायगर वगैरे हा विषय काही नसेल, बऱ्याच काही इतर गोष्टी असतात त्याच्याकरता ते दिल्ली गेले असावेत आणि शेवटी ते कशाकरता गेले हे मला माहीत नाहीये। एकीकडे ठाकरेंनी 6 फुटीर खासदारांना पत्र पाठवलं, त्याचवेळी दिल्लीत जाऊन एकनाथ शिंदे अमित शहांशी चर्चा करणार आहेत। खासदारांवर ठाकरेंनी कारवाईचे संकेत दिलेत तर हीच कारवाई टाळण्यासाठी शिंदेंनी दिल्ली दरबारी धाव घेतल्याचा विरोधक दावा करतायत। त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।